नमस्कार मित्रांनो, मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करतोय। तर या व्हिडिओमध्ये बघा, काल नरेंद्र मोदी यांचं जे काही भाषण झालं लाल किल्ल्यावरती, त्या भाषणामध्ये त्यांनी एका कायद्याच्या बाबतीमध्ये एक समिती बसवलेली आहे। मुलींचं लग्न जे आहे, लग्नाचं वय 18 वर्षावरून 21 वर्ष करण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी उल्लेख केलेला होता। आता या संदर्भात जी समिती बसवलेली आहे त्या कमिटीच्या बाबतीमध्ये पण आपण माहिती बघणार आहोत। त्याचबरोबर एक ऐतिहासिक पार्श्वभूमी कशी होती, इतिहासापासून कशा पद्धतीने या मुलींच्या लग्नाच्या बाबतीमध्ये सरकारच्या मार्फत, ब्रिटिश सरकारच्या मार्फत कायदे तयार करण्यात आले होते। नंतर भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरचे कायदे अप टू द आत्तापर्यंत 2020 पर्यंतचा आढावा घेणार आहेत। आणि 2020 मध्ये जी समिती बसवलेली आहे त्या समिती बसवण्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे, कोणत्या कोणत्या अडचणी येणार आहेत, या सर्वांच्या विषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बाकी एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपचं टेलिग्राम चॅनल आहे, याला नक्कीच जॉईन करा। याच्यामध्ये मी नोट्स अपलोड करत आहे, जे काही करंटचे लेक्चर्स वगैरे घेतलेले आहेत त्याच्या संदर्भातली, याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि यूट्यूब चॅनल जे आहे याला नक्कीच सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा। जे नवीन बघत आहेत त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांच्या बरोबर शेअर करा। या व्हिडिओज लेक्चर्स बनवलेले आहेत, सर्वच्या सर्व बघू शकता, प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहेत, यूट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये आहेत। एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपच्या प्लेलिस्टमध्ये गेला की तुम्हाला सर्व माहिती भेटेल। आता ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे बघा, एक म्हणजे इंग्रजांच्या मार्फत 1860 मध्ये बघा मिनिमम एज ऑफ मॅरेज ऍक्ट एक प्रकारे चालू केलेला होता। 1860 मध्ये हा कायदा पास केला होता, पण हा भारतीयांच्या मागणीच्या आधारावरती चालू केलेला होता, पास करण्यात आलेला होता। आणि याच्यामध्ये असं सांगितलेलं होतं की 10 वर्षाखालील मुलींचं लग्न केलं जाणार नाही, किंवा 10 वर्षाखालील मुली ज्या असतील त्यांच्याबरोबर इंटरकोर्स म्हणजे सेक्शुअल रिलेशन ठेवता येणार नाही, आणि ते काय असेल, इनव्हॅलिड असेल, कायद्याच्या विरोधात असेल, असं ब्रिटिशांच्या मार्फत, इंग्रजांच्या मार्फत सांगण्यात आलेलं होतं। पण इंग्रज इंटरेस्टेड का नव्हते बघा, एक म्हणजे हा भारताचा सामाजिक त्याचबरोबर धार्मिक मुद्दा आहे। आणि याच्या अगोदरच मग 1857चा जो उठाव झाला होता, उठावाचं कारणच होतं की धार्मिक बाबींच्या मध्ये इंग्रजांनी केलेला मध्यस्थ असेल, त्याचबरोबर त्यांचे काही सामाजिक, भारतीयांचे जे सामाजिक काही मुद्दे असतील, जशी सतीप्रथा बंद केली, सतीप्रथेच्या बाबतीमध्ये इंग्रजांनी केलेला कायदा, तर या भारताच्या सामाजिक आणि धार्मिक बाबींच्या मध्ये इंग्रजांनी मध्यस्थ केला जात आहे, आणि हे भारतीयांना अजिबात पसंत नाहीये। याच्यावरतीच मग 1858 मध्ये जो राणीचा जाहीरनामा आला होता त्याच्यामध्येच उल्लेख करण्यात आला होता की आम्ही भारताच्या कोणत्याही सामाजिक धार्मिक बाबींच्या मध्ये मध्यस्थ करणार नाही। तरीही बघा, हा मॅरेज ऍक्ट जो आहे, विवाहाचा कायदा जो आहे 1860 मध्ये, याच्या संदर्भात एक नियमावली तयार करण्यात आली होती ब्रिटिशांच्या मार्फत। फक्त ही मागणी कोणाची होती, तर भारतीयांची मागणी होती। आणि त्याच्यानंतर मग तिथून पासून अप टू द 1927 पर्यंत याच्यामध्ये काहीच बदल केला नाही। फक्त एवढंच सांगण्यात आलं की 10 वर्षाखालील मुलींच्या बरोबर इंटरकोर्स सेक्शुअल रिलेशन ठेवणं हे काय इनव्हॅलिड आहे, असं ब्रिटिशांच्या मार्फत, ब्रिटिश सरकारच्या मार्फत सांगण्यात आलेलं होतं। आता याच्यामध्ये दुसरा पॉईंट जो आहे, याच्यामध्ये एज ऑफ कन्सेंट बिल 1927 मांडण्यात आलेलं होतं, आणि या बिलामध्ये हे पण भारतीयांच्या मागणीवरूनच मांडण्यात आलेलं होतं, कारण लहान वयातील मुलींच्या बरोबर लग्न, त्याच्यानंतर त्यांचे जे फिजिकल प्रॉब्लेम्स वगैरे सगळ्यांना फेस करत होते भारतीय समाजातील महिला, आणि त्यामुळेच भारतीय समाजातील जे समाज सुधारक होते, त्याचबरोबर महिला समाज सुधारक होते, यांच्या मागणीच्या जोरावरतीच 1927 मध्ये फक्त इथे 10 वर्ष होतं, तिथं 12 वर्ष करण्यात आलं ब्रिटिशांच्या मार्फत। म्हणजे 12 वर्षाखालील मुलींच्या बरोबर सेक्शुअल रिलेशन ठेवणं हे काय तर कायद्याच्या विरोधात आहे, या बिलाच्या कायद्याच्या विरोधात आहे, असं सांगण्यात आलेलं होतं। आणि त्याच्यानंतर मग 2 वर्षानंतर शारदा कायदा जो आहे, शारदा ऍक्ट म्हणलेला आहे, ऍक्च्युली शारदा नाही, याचं शारदा असं म्हटलं जातं बघा, शारदा ऍक्ट असं म्हणण्यात आलेलं आहे। आणि या कायद्यामध्ये काय सांगण्यात आलं, 1929 हा कायदा आहे। या कायद्यामध्ये 14 वर्षावरील मुलगी आणि 18 वर्षावरील मुलगा या दोघांचं लग्न करण्यासाठी या कायद्यानं परवानगी देण्यात आलेली आहे। म्हणजे मिनिमम वयवर्ष मुलीचं 14 असलं पाहिजे, मुलाचं 18 वर्ष असलं पाहिजे। आता हा कायदा तयार करण्यासाठी स्पॉन्सर केलं होतं, जी काही स्पॉन्सरशिप केली होती ती होती हरबिलास शारदा यांच्या मार्फत स्पॉन्सर करण्यात आलेला होता हा कायदा। आणि त्यामुळेच बघा, हे हरबिलास शारदा जे होते एक न्यायाधीश होते, त्याचबरोबर आर्य समाजाचे एक सदस्य म्हणून पण होते, आणि यांच्या नावावरून बघा शारदा कायदा असा तयार करण्यात आलेला आहे। त्यांचं जे काही आडनाव आहे त्या आडनावावरून शारदा कायदा तयार करण्यात आलेला आहे। पुढे हा कायदा जरी ब्रिटिशरांच्या मार्फत तयार केला असला तरी जास्त वापर त्याचा करण्यात आला नाही, कारण ही एक भारताची धार्मिक आणि सामाजिक बाब होती। म्हणूनच ब्रिटिशरांच्या मार्फत या कायद्याला डेड लेटर, मृतपत्र असं म्हणण्यात आलेलं होतं, कारण याचा काहीच वापर केला जात नव्हता बघा। 1929 साली जेव्हा हा कायदा तयार केला, तिथून पासून हार्डली 100 ते 150 केसेस या संदर्भातल्या झालेल्या होत्या, म्हणजे रजिस्टर करण्यात आलेल्या होत्या, पण इनलिगली खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचे विवाह होत होते। आता याच्यामध्ये आणखी ह्या कायद्यामध्ये एक मुद्दा ऍड केला होता की जे संस्थानिक होते भारतामध्ये त्यावेळेला 562 जे संस्था होते,
संस्थानिक होते, तर या संस्थानिकांचा प्रदेश या शारदा कायद्याच्या अंतर्गत नव्हता, म्हणजे संपलाच की ते नियर अबाउट 50% भारताचा इलाकाच या कायद्याच्या अंतर्गत येत नव्हता. आणि जो येत होता त्याच्यामध्ये धार्मिक आणि सामाजिक बाबीचा विचार करून त्याला विरोध केला जात होता. आता याच्यामध्ये काय झालं की एक ब्रिटिश सरकारच्या मार्फत केलेला कायदा होता, त्याचबरोबर हिंदू मॅरेज ऍक्ट जो आहे तो वेगळा, हिंदूंचा लग्नाचा कायदा जो होता, विवाहाचा कायदा वेगळा होता, मुस्लिम विवाहाचा कायदा वेगळा होता, आणि याच्यामुळे धार्मिक वादाला एक प्रकारे ठिणगी पेटत होती त्यावेळेला. त्यामुळे ब्रिटिशरांनी याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं. आता ज्यावेळेला भारत स्वतंत्र झाला, स्वतंत्र झाल्यानंतर जो शारदा कायदा होता, या शारदा कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली 1978 मध्ये. आणि ती सुधारणा करून काय सांगण्यात आली की 18 वर्ष मुलीचे वय कमीत कमी असलं पाहिजे लग्नाच्या वेळेला, आणि 21 वर्ष पूर्ण मुलाचं वय असणं गरजेचं आहे. त्यावेळेस हा विवाह काय केला तर कायदेशीर मान्यता असणार आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये पण काय झालं की जरी हा नियमावली केली असली, ही जी अट असेल, तरीही बघा 18 वर्षाखालील मुलींची लग्न केली जात होतीच. आता मग याच्यावरती सरकारने रिसेंटली म्हणजे 2006 मध्ये 14-15 वर्षापूर्वी काय केलं की शिक्षेचे प्रावधान केले, कडक अशी शिक्षा केली. जर एखाद्या मुलीचं वय वर्ष 18 पूर्ण नसेल आणि ते जर लग्न केलं जात असेल, तर त्यावेळेला तो जो काही पंडित असेल, त्याचबरोबर त्या मुलीचे आई वडील असतील, त्या मुलाचे आई वडील असतील, तर यांच्यावरती खटला दाखल करून त्यांना तुरुंगात टाकलं जाईल, असं 2006 मध्ये या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली. आणि फायनली 2020 मध्ये आत्ताच्या घडीला 21 वर्ष मुलीचे वय असावं या संदर्भातली एक समिती स्थापन केलेली आहे. आणि त्या समितीच्या मार्फत बघा आता काही कार्यकाळामध्ये लगेच रिपोर्ट पण सबमिट करतील, काही दिवसामध्ये तो रिपोर्ट पण आपल्यापर्यंत पोहोचेल की एक्झॅक्टली त्याच्यामध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे. आता आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती आलो की मुलीच्या लग्नाचे वय 18 वर्षावरून 21 वर्ष केले जाणार आहे. याच्या संदर्भातले महत्त्वाच्या फॅक्ट्स कोणत्या आहेत? एक म्हणजे 2 जून 2020 रोजी ही समिती स्थापन करण्यात आली होती. फेब्रुवारी 2020 ला ज्यावेळेस बजेट सेशन होतं, बजेटचं जे काही भाषण चालू होतं, याच्यामध्ये निर्मला सीतारामन यांनी या कायद्याच्या बाबतीमध्ये, या समितीच्या बाबतीमध्ये पण उल्लेख केलेला होता. आणि त्याचबरोबर 74वा जे भारत स्वातंत्र्य दिवस जो साजरा केला काल, म्हणजे 15 ऑगस्टला साजरा केला, त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्या मार्फत पण याचा उल्लेख करण्यात आलेला होता की मुलींचं वय वर्ष 18 वर्षावरून 21 वर्ष केलं जाणार आहे लग्नाच्या बाबतीमध्ये. आता ही जी समिती आहे, या समितीचे जे अध्यक्ष जे आहेत ते जया जेटली आहेत, या समितीच्या मुख्य आहेत, हेड आहेत. समता पक्षाच्या पण ह्या काय तर जया जेटली हेड आहेत. त्याचबरोबर नीती आयोगाचे सदस्य याच्यामध्ये आहेत डॉक्टर विनोद पॉल आहे. त्याचबरोबर इतर मंत्रालयाचे सचिव म्हणजे महिला व बालविकास मंत्रालयाचे सचिव वगैरे असे एकूण 10 सदस्य आहेत या समितीमध्ये. आता या समितीचा उद्देश काय आहे बघा, म्हणजे मुलींचे वय 18 वर्षावरून 21 वर्ष करण्यापाठीमागचं कारण काय आहे? एक म्हणजे माता मृत्यू दर कमी करणे. लक्षात घ्या, 18 वर्षाच्या नंतर किंवा त्याच फेजमध्ये जर लग्न झालं आणि त्याच्यामध्ये समजा डिलिव्हरीचा स्पॅन वगैरे असेल, त्याच्यामध्ये या मुलींचा, महिलांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यू होत आहे असं एक आकडेवारी सांगत आहे. याला मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट असं म्हटलं जातं. मग हा माता मृत्यू दर कमी करायचा असेल तर मुलीच्या लग्नाचं वय वाढवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर माता बनण्याच्या वयाचा पण विचार केला जाणार आहे या समितीच्या मार्फत, म्हणजे किती वर्ष पूर्ण झाल्यानंतर माता बनण्याचे योग्य ते वय आहे. त्याचबरोबर शारीरिक क्षमता कशी असली पाहिजे माता बनण्यासाठी, आई बनण्यासाठी, या सर्वांचा पण विचार केला जाणार आहे. या उद्देशानेच या कमिटीमध्ये काय केला, हा मुद्दा ऍड केलेला आहे. मुलींच्या आरोग्याचा पण विचार केला जाणार आहे की त्यांची आरोग्याची क्षमता कशी असली पाहिजे, प्रतिकार शक्ती कशी असली पाहिजे, या सर्व बाजूंचा विचार केला जाणार आहे. पोषण मानावरती पण भर दिला जाणार आहे की न्यूट्रिशन कशा पद्धतीने महिलांना असलं पाहिजे याच्यावरती पण भर दिला जाणार आहे. बाल मृत्यू दर कमी केला जाणार आहे, याच्यावरती पण भर असणार. जसा माता मृत्यू दर होतो तसा बाल मृत्यू पण होत आहे बघा. 6, 7, 8 महिन्यामध्येच बघा मूल जन्माला येणं, म्हणजे 1 किलो जे वेट आहे मुलाचं 1 किलो असेल, 1.5 किलो असेल, तर याच्यामध्ये त्या मुलाची मरण्याची म्हणजे चान्सेस खूप जास्त असतात, त्या बालकाचा मृत्यू होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यामुळेच या मुलींच्या वयात लग्नाचं वय जे वाढवणं हे खूप गरजेचं आहे असं या समितीच्या विचारार्थी हे मुद्दे घेण्यात आलेले आहेत. आणखी पुढे काय सांगण्यात आता याचे फायदे काय बघा. एक म्हणजे मुलींचे वय वर्ष 21 केल्यास त्या मुलींना शिक्षण पूर्ण करण्यासाठी एक मदत होणार आहे. दुसरा मुद्दा, स्वतःच्या पायावरती म्हणजे जॉब, कुठेतरी नोकरी वगैरे भेटून स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी पण त्यांना एक खूप चांगली मदत होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, शारीरिक आणि मेंटली एक मॅच्युरिटी येणार आहे. मॅच्युरिटी म्हणजे काय, वैचारिक प्रगल्भता वाढणार आहे. त्याचबरोबर कशा पद्धतीने समाजामध्ये वावरलं पाहिजे, कशा पद्धतीनं व्यवहार ज्ञान असलं पाहिजे, या संदर्भातली सर्व मॅच्युरिटी त्या मुलींच्या मध्ये, त्या महिलांच्या मध्ये येणार आहे आणि याचा फायदा भविष्यामध्ये होऊ शकतो. या उद्देशानेच ही समिती काम करत आहे. पण
याच्यामध्ये आणखी तोटे अडचणी कोणत्या आहेत बघा. विरोध कोणाचा आहे? धार्मिक ज्या संघटना वगैरे आहेत, त्याचबरोबर पारंपरिक विचार करण्याचे काही समाज घटक आहेत. तर यांनी काय केलंय, तर या जे काही 21 वर्षे करायचं याला विरोध केलेला आहे आणि विरोध करत पण आहे. या विरोधाला पण विचारात घेऊन पुढे काय करता येईल याच्यावरती पण या समितीच्या मार्फत काय केलेलं आहे, तर विचार करायला सुरुवात केलेली आहे. बघूया येणाऱ्या कार्यकाळामध्ये हा कायदा लागू झाल्यानंतर किंवा ही समितीने हा रिपोर्ट सबमिट केल्यानंतर त्याच्या संदर्भात कायदा तयार केल्यानंतर एक्झॅक्टली याची पार्श्वभूमी आपल्याला समजेल. बट याच्यामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे क्लिअर झालेले आहेत बघा. ऐतिहासिक बॅकग्राऊंड काय होता आणि त्याचबरोबर या समितीचे महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते मला वाटते. मला जे तुमच्यापर्यंत मुद्दे पोहोचवायचे होते ते मी पोहोचवलेले आहेत. मी ते थांबतो. व्हिडिओ आवडले असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.